नमस्कार. सास की दुल्हनच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. सुंदरी खरोखर राणीच होती. सकाळी 10 वाजता झोपून उठायची. बाबांना चोरून राजन तिला चहा करून द्यायचा. बाबांनी सुंदरीला म्हटलं, राधिकेला घरकामात मदत करत जा. तरी ती असहाय्यपणे म्हणाली, मला येत नाहीत कामं करायला, मी कशी करू? काही बिघडलं तर? राधिकानं बाबांना सांगितलं. असू देत बाबा, ती झोपूनच उठते किती उशिरा. तिचं स्वर्गीय सौंदर्य कोमेजून जाऊ नये म्हणून राधिका तिला स्वयंपाकघरात येऊच देत नसे. तिच्या ते पथ्यावरच पडायचं. तिचे सगळे नखरे राधिका सहन करत होती. सुंदरी घरात आल्यावर राधिकेला मैत्रीण मिळाली नाही. उलट ती अधिकच एकटी झाली. कारण आता राजनही सतत सुंदरीभोवती असायचा. पूर्वी राधिका आपलं सुख दुःख त्याच्याजवळ बोलायची. स्वयंपाकघरात ती काम करत असताना तो तिच्याबरोबर गप्पा मारायचा. पण आता तो सुंदरीजवळ असायचा. आपलं सगळं वागणं राधिका सहन करते. तिच्या चुकाही ती सावरून घेते. तिला कधी कुणासमोर उघडं पडू देत नाही हे सुंदरीच्या लक्षात आलं होतं. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. घरातलं वातावरण बिघडत होतं. राधिका जीवाचा आटापिटा करून सगळं सांभाळत होती. वातावरण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करत होती. पण सुंदरीनं जणू घरातली शांतता भंग करण्याचा, घरातले नियम मर्यादा मोडण्याचा चंगच बांधला होता. रोज मैत्रिणीबरोबर पार्टीला जायचं. एक दिवस बाबांनी यावर आक्षेप घेतला. मी करते त्यात वाईट काय आहे? माझ्या मैत्रिणीबरोबरच असते ना. तिनं बाबांनाच उलट विचारलं. राजनला विचारत जा. राजननं हो म्हटलं. तिचा घराबाहेर राहण्याचा वेळ वाढत होता. बाबांनी म्हटलं, राजन, अरे इतकी सूट देणं किंवा तिने एवढं स्वैरपणे वागणं बरोबर नाही. शेवटी ती घरातली सून आहे. तुझी वहिनीही आहे ना घरात. ती कधी अशी वागली नाही. ठीक आहे बाबा, तिच्या मैत्रिणीबरोबरच जाते ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे. तुला ठाऊक आहे का, यावेळी हॉस्टेलची मुलंही बरोबर आहेत. बाबा जरा रागानंच म्हणाले. पहिल्यांदाच राजनने बाबांना प्रत्युत्तर दिलं. बाबा, ती हॉस्टेलमध्ये राहून शिकली आहे. मोकळ्या वातावरणात वावरली आहे. तिला एकदम कसं नको म्हणू. हळूहळू समजेल तिला. मी समजावेन. पण ते दुखावले गेले आहेत हे राधिकेच्या लक्षात आलं. चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ आली. कोमलपणे म्हणाली, बाबा, सध्या नवी आहे ती. एखादं बाळ झालं की आपसूक घरात राहील. बघा तुम्ही. तिनं चहाचा कप बाबांच्या हातात दिला. दोघंही एकमेकांकडे बघून हसली. सुंदरी रात्री घरी परतली तेव्हा रात्रीचे 9 वाजून गेले होते. बाबांनी सहजच खिडकीतून बघितलं तर सुंदरी कुणा मुलाच्या हातात हात घालून खिदळत कारमधून उतरताना दिसली. बाबांना कसंबसं झालं. त्यांचं घराणं सात्विक, शालीन माणसाचं, सुसंस्कारी माणसाचं होतं. असा थिल्लरपणा तिथं अपेक्षितच नव्हता. सगळीकडे नववधूच्या या वागण्याची चर्चा होणार याची त्यांना कल्पना आली. कारण सगळ्यांच्या खिडक्यांमधून दिवे लागलेले अन माणसं उभी होती. चकित होऊन बघत होती. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. सुंदरीला घरी सोडून तो तरुण जायला निघाला तसं बाबांनी त्याला थांबवलं. नाव काय रे बेटा तुझं? अनुभव. चांगल्या घरातला दिसतोस. सुंदरीला कधीपासून ओळखतोस? आम्ही एकत्र शिकत होतो. तो जायला निघाला. बाबांनी त्याला थांबवलं. अत्यंत शांत, संयम सुरात ते म्हणाले, तुला आमच्या घराण्याचीही रीत कळायला हवी. आता फक्त सुंदरीशीच तुझा संबंध नाही तर तिच्या कुटुंबाशीही आहे. तुझी क्लासमेट होती सुंदरी, पण आता ती विवाहित आहे. कोणा दुसऱ्याची पत्नी आहे. आमच्या घराण्याची सून आहे. त्यामुळे तिचं असं सतत तुझ्याबरोबर भटकणं बरोबर नाही. अनुभव काहीही न बोलता निघून गेला. इकडे सुंदरी आपल्या खोलीत येऊन राजनवर भडकली. बाबांना हा बोचकपणा कोणी सांगितलाय? विनाकारण त्याला बोलली.
घराण्याची रीत मर्यादा याचं स्तोम माजवतात. काय करू मी या मर्यादेचं? लोणचं घालू? सगळा दिवस घरात बसून राहू? मला नाही जमणार. माझा मित्र मला घरापर्यंत सोडायला आला तर बिघडलं कुठं? राजननं तिला शांतपणे समजवलं. प्रश्न मित्राचा नाही आहे, संस्काराचा आहे. तो फक्त तुला सोडून निघून जातो. त्यानं आमच्याशी कोणाशी ओळखही करून घेतली नाही. पुढे बोलू न देता सुंदरीनं म्हटलं, राजन तूही असंच बोलतोस. मला हे मान्य नाही. त्याला मग तर हे नित्याचंच झालं. आता कोणीच या विषयावर काहीच बोलत नव्हतं. एवढ्यावरही भागलं नाही. ही साज की दुल्हन आता आणखी उशिरा घरात येऊ लागली. राजनला कळेना काय करावं. निदान बाबांना त्रास नको म्हणून तो सरळ वेगळं घर घेऊन राहू लागला. राजन दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचा. इकडे सुंदरी आपल्या मित्रांबरोबर बाहेर वेळ घालवायची. कधी कधी तर दोघं एकाच वेळी घरात प्रवेश करायची. तिला काहीही म्हणणं व्यर्थ आहे हे राजनला कळून चुकलं होतं. तिच्या चुका त्याला कळत नव्हत्या असं नाही, पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. आज नाही उद्या तिला समजेल, ती सुधारेल या भाबड्या आशेवर जगत होता. एकदा तर तो घरात असताना सुंदरी व अनुभव त्यांच्या खोलीत एकत्र होते. तो बघत होता. एवढंच म्हणाला, यात तुला काय मिळतं? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.